तेव्हा समोरचा गोलंदाज अर्थात या ठिकाणी पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय आणि मी जसं म्हणालो की आपलं घरचं मैदान आहे आणि या घरच्या मैदानाची ओळख प्रत्येक खेळाडूला आपल्याला पाहायला मिळतं. एक दणदणीत अर्थात गगनभेदी गगनचुंबी षटकारच्या माध्यमातून खातं उघडलं गेलं सूरज पाटील यांच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या धावपळ किती 6. 56 धावांचं लक्ष समोर असताना यावेळी मात्र आक्रमकता पाहायला मिळाली. ते केला जातोय प्रतिषटक 11.20 एकदा सचिन म्हात्रे यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतलाय मिड विकेट या ठिकाणी पाहायला गेलं. चेंडू मात्रच गेला सीमारेच्या पकडे आलेला सूरज पाटीलच्या बॅटमध्ये आणखीन एक सुंदर फटका षटकार 6 धावा. ताकदीचा वापर इथे केला. चेंडू पाहिलं कारण प्रत्येक वेळी आपल्याला पाहायला मिळतं की फलंदाजाने नेहमीच आखचे पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि इथे मात्र आमच्या पाहुण्यांचं स्वागत मिड विकेट वरून आलेला आणखीन एक जबरदस्त गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांचं योगदान सूरज पाटीलच्या बॅटमधून इथे पाहायला मिळालं. आणि बघता बघता धावपलकर मात्र या 6 धावांच्या मधून जाऊन पोहोचतात त्या 27 धावसंख्येवर आणि समीकरण पण तिथे कुबेरवन अलिबाग संघाची यावेळी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. सचिन म्हात्रे डोकण पाहुण्यांचं स्वागत मिड विकेटला आलेला आणखीन एक मोठा गगनभेदी गगनचुंबी षटकार सूरज पाटीलच्या बॅटमधून 6 धावांचं योगदान आणि बघता बघता धावा या ठिकाणी आपण पाहायला मिळाल्या. ते कुबेरवन अलिबाग जाऊन पोहोचतोय. बिनबाद धावा धावपलकर येतात त्या 34. काय जबर पंचांच्या डावीकडून या ठिकाणी आपण या ठिकाणी चोटी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडू येणार बॅकवर्ड अर्थात पॉईंट क्षेत्रामध्ये तोपर्यंत